हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट आला आहे, जो पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. फ्रेंड्स, शेवटी सरकारने सिद्ध केलं आहे की कान्हा हा तिच्यासमोर बच्चा आहे, बच्चा. आणि कान्हा सरकारचं सत्य तर सगळ्यांसमोर आणू शकला नाही, पण सरकारने कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं. आणि अशा प्रकारे आणलं की सखीने चक्क कान्हाला हाताला धरून घराबाहेर हाकलून दिलंय. कान्हा तिच्यासमोर गयावया करत होत्या. बेबी सरकार, माझं ऐकून घ्या, ही खरी सरकार आहे, ती तुमची आई नाहीये, मी तुम्हाला फसवलेलं नाहीये, मी तुमचा नवरा आहे. पण सखीने काही ऐकून घेतलं नाही. सरकारने सखीच्या मनात असं काही आपलं स्थान बळकट केलंय आणि या कान्हाविरुद्ध असं काही तिचं मनात भरून दिलंय की सखीने कान्हाला लाथ मारून घराबाहेर हाकलून दिलंय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा घरातील सगळ्यांना समजावून सांगतो की सरकार तुमच्याबरोबर माइंड गेम खेळतीये. सरकार ही जाणून बुजून सखीकडे पैसे मागत होती. आणि कोणत्या मुलीला असं वाटेल की माझ्या आईने माझ्यासमोर हात पसरावे, माझ्याकडून पैसे मागावे. त्यामुळे सरकारने हे नाटक केलं. सखीला वाईट वाटलं की माझी आई माझ्याकडे पैसे मागतीये आणि मग सखीने संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. हा सरकारचा प्लॅन होता. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पण अजूनही कोणाचा हा विश्वास बसलेला नसतो की कान्हा जे काही बोलतोय ते खरं आहे आणि आपल्या घरात जी आहे ती तेजस्विनी नाहीये, तर ती सरकार आहे. तेव्हा परशुराम म्हणतो, नाही कान्हा, असं नाहीये. जर असं असतं ना की या सरकार आहे आणि त्यांना सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे, मग 2 दिवसांपूर्वी जेव्हा वकील आले होते तेव्हा सुद्धा तेजस्विनी वहिनी म्हणाल्या होत्या की सखी नाही, माझ्या नावावर प्रॉपर्टी करू नको, मला नावावर प्रॉपर्टी नकोय. त्या असं का बोलल्या असता? कान्हाला काय बोलावं कळतच नाही. सगळा मूर्खांचा बाजार आहे आणि यांना कसं समजावून सांगावं. आणि मग मीनाक्षी सुद्धा म्हणते, हो कान्हा, मागील अनेक वर्षांपासून आम्ही सरकारला या घरात वावरताना पाहिलंय, आमच्याशी वागताना पाहिलंय आणि या तेजस्विनी वहिनीच आहेत, त्या सरकारसारख्या वागत नाही, आमच्याशी तसं बोलत नाही, आम्हाला वागवत नाही. आणि मग सखी ही तर या सगळ्यांची म्होरकी आहे. सखी म्हणते, हो कान्हा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही माझी आई तेजस्विनीच आहे, ही सरकार नाहीये. आम्हाला कळतंय ना, सरकारचं वागणं वेगळं, माझ्या आईचं वागणं वेगळं, आम्हाला तिच्या भावना कळताय, ती सरकार असूच शकत नाही. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, आता तुम्हाला कसं समजून सांगू, ही बाई माइंड गेम खेळतीये. कारण तिला माहिती आहे की सरकार बनून 10 वर्ष तिला जे जमलं नाही ते ती तुमची आई तेजस्विनी बनून अगदी 2 दिवसात करू शकली. पहा, 10 वर्ष सरकारने प्रयत्न केले तुमची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याचे, पण त्यांना ते जमलं नाही. पण आता त्यांनी तुमच्या आईची, तेजस्विनीची जागा घेतली. तसं वागताय, बोलताय, दिसताय आणि त्याच्यामुळे तुम्ही लगेच सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायला तयार झाला. हाच तर त्यांचा डाव होता आणि तुम्ही त्यांच्या डावात फसले आहात. तुम्ही असं का करताय? आणि त्याच वेळेस सरकार आपली नाटकं सुरू करते आणि म्हणते, कान्हा, तुझा खूप मोठा गैरसमज होतोय आणि जर हे सगळं प्रॉपर्टीमुळे होत असेल ना, तर मला ही प्रॉपर्टी नकोय. असं म्हणून सरकार ही प्रॉपर्टीचे पेपर्स हातात घेते आणि म्हणते, सखी बाळा, जर फक्त या प्रॉपर्टीमुळे माझ्यावर असे खोटे आरोप लागत असतील की मला प्रॉपर्टीचा हव्यास झालाय आणि मी तुझी खरी आई तेजस्विनी नाही तर सरकार आहे, तर मला ही प्रॉपर्टी नको आहे. कारण मला फक्त तू हवी आहे, मला तुझ्या बरोबर राहायचं आहे, मला ही प्रॉपर्टी नको आहे, ही सत्ता, संपत्ती, हा पैसा मला काहीच नको आहे. असं म्हणून सरकार चक्क हे प्रॉपर्टीचे पेपर्स टाराटारा, फराफरा फाडून टाकते. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सखी, किरण, कान्हा, परशुराम, गौतम, मीनाक्षी, उर्मिला कोणाचाच विश्वास बसत नाही की सरकारने चक्क प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकले आहेत. आणि हेच सरकारचं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र असतं. कारण कान्हावाने तिच्यावर जो आरोप लावला आहे की ही सरकार आहे आणि प्रॉपर्टीसाठी हे सगळं करतंय, आणि जर त्याच सरकारने प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकले तर सगळ्यांना वाटणारच की कान्हा चुकीचं बोलतोय आणि या बाईला प्रॉपर्टीचं काही देणं घेणं नाही आहे. सरकार हे प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकते. कान्हाकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं, पण सरकारकडे तिची ऑस्कर जिंकण्यासारखी ॲक्टिंग मात्र बाकी असते. हे प्रॉपर्टीचे पेपर्स फाडल्यानंतर सरकार ढसाढसा रडू लागते. सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात आणि आता माझी आई रडतीये,
म्हणून सखीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. सखी ही सरकारजवळ येते आणि म्हणते, प्लीज आई रडू नकोस. आणि मग सरकार सखीला म्हणते, सखी बाळा मला फक्त तू हवी आहे, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. मागील 10 वर्ष मी तुला भेटण्यासाठी, तुला एक झलक पाहण्यासाठी तरसले. त्या सरकारने माझ्या मुलीची आणि माझी भेट होऊ दिली नाही. आणि आज 10 वर्षानंतर माझी मुलगी मला भेटली आहे, तर मला तिला कुशीत घ्यायचं आहे. माझ्या मांडीवर तिचं डोकं ठेवून तिला अंगाई गाऊन झोपवायचं आहे. आणि या प्रॉपर्टीमुळे जर हे सगळं माझ्याकडून हिसकावून घेतलं जात असेल, मला सरकार म्हणून हिणवलं जात असेल, मला सरकार ठरवलं जात असेल, तर मला हे काही नको आहे. असं म्हणून सरकार ढसाढसा रडू लागते. आणि आपल्या आईचं हे रडणं पाहून सखीला कान्हाचा खूप राग येतो. सखीचा पूर्ण विश्वास बसतो की हीच माझी खरी आई तेजस्विनी आहे. आणि मग सखी कान्हाजवळ येते आणि कान्हाला जाब विचारते, बोल आता आहे का तुझ्याकडे काही बोलण्यासारखं? तू हेच म्हणत होता ना की ही सरकार आहे आणि तिला प्रॉपर्टी हवी आहे, पण तुझ्यासमोर तिने प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकलेत. तिला माझी प्रॉपर्टी नको आहे, तिला फक्त मी हवी आहे, माझं कुटुंब हवं आहे. आता सांग तुला काय वाटतं की ही सरकार आहे की नाही? आता बोल, तू कसं सिद्ध करणार ही सरकार आहे? कान्हा प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते, पण माझ्या आईवर असे घाणेरडे आरोप लावू नको, तिच्यावर अविश्वास दाखवू नको. कान्हाला कळतच नाही की या मूर्ख सखीला कसं समजून सांगायचं. सरकार मात्र चांगलीच खुश असते. प्रॉपर्टीचे पेपर्स फाडण्याचा तिचा डाव यशस्वी झालेला असतो. आणि मग सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा तुझा गैरसमज झालाय, आईची माफी माग आणि आपण सगळं हे विसरून जाऊया. ही माझी आईच आहे, ती सरकार नाहीये आणि तिला प्रॉपर्टीचा कोणताच हव्यास नाहीये. सरकार चांगलीच खुश होते आणि स्माईल करते. शेवटी सरकार ती सरकारच. आणि मग कान्हा चिडून म्हणतो, बस झालं बेबी सरकार, तुम्ही काय बोलताय हे? मी तुम्हाला सांगतोय ना, ही तुमची आई तेजस्विनी नाहीये, ही सरकार आहे आणि मी हे सिद्ध करू शकतो. आणि कान्हा आता हे सिद्ध करणार आहे. कान्हाकडे पुरावे असू शकतात, कदाचित सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे सरकारचे डोळे. पण एवढ्या लवकर सरकारचं सत्य सगळ्यांसमोर येऊ द्यायचं नाहीये आणि सरकारसुद्धा कान्हाला असं करू देत नाही. त्यामुळे कान्हा काहीही बोलण्याआधी, कोणतेही पुरावे समोर ठेवण्याआधी सरकार ठरवते की आता या कान्हाचं सत्य सखीसमोर आणि सगळ्यांसमोर आणायचं. सरकार कान्हाला विचारते, सखी तुझ्यावर विश्वास काय ठेवेल? तिने तुझं का ऐकावं की मी तिची खरी आई नाहीये, सरकार आहे? कान्हा चिडून म्हणतो, कारण सखी माझी बायको आहे, सखी कान्हा महाडिक. आणि सरकार याच शब्दाचा फायदा उचलते आणि म्हणते, काय बोललास तू? कान्हा महाडिक? सखी कान्हा महाडिक? अरे पण तू तर कान्हा महाडिक नाहीये. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. आणि मग सरकार त्याला विचारते, कान्हा इतके दिवस तू या घरात राहतोय, कामतांच्या घरात, तुला तुझ्या घरची आठवण येत नाही का? किर्लोस्करांच्या घराची? काय मग कबीर? हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांना जबर धक्काच बसतो की सरकार ही कान्हाला कबीर अशी हाक का मारतीये? सगळे सरकारकडे आश्चर्याने पाहतात. कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि कान्हाला समजतं की सरकारला माझं सत्य कळलंय की मी कान्हा महाडिक नाहीये, तर कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. कान्हा मनातल्या मनात विचार करतो, याचा अर्थ सरकारने मला गाफील ठेवून माझा भूतकाळ उकरून काढलाय. सरकारला माझ्याबद्दल काय काय कळालं असेल? मी देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आहे हे कळालं असेल का? मी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येथे आलो होतो हे कळलं असेल का? हाच विचार कान्हा करत असतो. आणि मग सरकार त्याचा हात पकडून त्याला सगळ्यांसमोर आणते आणि विचारते, बोल ना कबीर किर्लोस्कर. कबीरला काय बोलावं ते कळतच नाही. सखी विचारते, आई हे काय बोलतेस तू? तू कान्हाला कबीर अशी हाक का मारतीये? तर सरकार सांगते, कारण त्याचं खरं नाव कान्हा महाडिक नाहीये, त्याचं खरं नाव आहे कबीर किर्लोस्कर. तो किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा सर्वेसर्वा आहे. किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन या कंपनीचा मालक आहे. हे ऐकून सखी, गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला, राजलक्ष्मी, किरण या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आणि सगळेजण सरकार आणि कान्हाकडे आश्चर्याने पाहत असतात. आणि मग सरकार कान्हाला जाब विचारते, काय मग कबीर, सांगतोयस ना सगळ्यांना खरं खरं की तू माझं सत्य सगळ्यांसमोर आणायला निघाला होता, मला खोटं ठरवत होता, पण तू किती मोठा खोटारडा आहे, तू सखीला किती फसवलंय हे सगळ्यांना सांग ना. कान्हा नजर खाली झुकवतो. आपलं सत्य सरकारला कळलंय
ती सगळ्यांसमोर आणतीये. आता काय करावं हाच प्रश्न कान्हाला पडतो आणि सरकारच्या हातात तर मोठं ब्रह्मास्त्रच लागलंय. त्यामुळे सरकार ही फुल कॉन्फिडन्समध्ये असते. ती आता कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. कान्हा विचार करतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आज जर सरकारच्या तोंडून हे सखीला समजलं की मी कान्हा महाडिक नाही कबीर किर्लोस्कर आहे, तर सरकार नक्कीच सखीसमोर चुकीचं चित्र उभं करेल, मला खोटारडा ठरवेल. मी जर सखीला स्वतः हे सत्य सांगितलं असतं तर हा दिवस मला पाहावा लागला नसता. पण मी घाबरलो, हिंमत करू शकलो नाही आणि त्याचेच वाईट परिणाम आज मला भोगावे लागतील, असा विचार कान्हा करत असतो. आणि मग सखी ही कान्हाला जाब विचारते, कान्हा, आई हे काय बोलतीये? तुझं नाव कबीर किर्लोस्कर आहे, तू कान्हा महाडिक नाहीये, हे खरं आहे का? कान्हा काहीच बोलत नाही. आणि मग सखी ही तेजस्विनीला सरकारला म्हणते, आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय, हा कान्हाच आहे. सखी सदन चाळीत लहानचा मोठा झालेला, आपल्या इथे ड्रायव्हरची नोकरी करणारा, माझ्यावर प्रेम करणारा कान्हा आहे हा, कबीर किर्लोस्कर नाहीये. आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय. पण सरकार सखीला म्हणते, नाही सखी बाळा, माझा गैरसमज होत नाहीये. याने तुला फसवलंय, तुझा विश्वासघात केलाय. हाच कबीर किर्लोस्कर आहे. किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा सर्वा एका मोठ्या कंपनीचा मालक आहे हा. सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. राजलक्ष्मी हे सगळं पाहत असते पण काहीच बोलत नाही. आणि मग परशुराम म्हणतो, नाही तेजस्विनी वहिनी, हे कसं शक्य आहे? हा तर आपला कान्हाच आहे. आणि तुम्ही ज्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनबद्दल बोलताय ना, त्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचे मालक तर या आहेत, राजलक्ष्मी किर्लोस्कर. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग सरकार ही राजलक्ष्मीला विचारते, राजलक्ष्मी मॅडम, आता तुम्हीच सांगा, हा कान्हा तुमचाच नातू कबीर किर्लोस्कर आहे ना? पण राजलक्ष्मी नकारार्थी मान डोलावते. आणि मग सरकार ही सगळ्यांना म्हणते, थांबा, आता मी तुम्हाला सत्य सांगते, कारण मला माहीत होतं असंच होणारे, कुणी सत्य सांगणार नाही, म्हणूनच मी हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं होतं. असं म्हणून सरकार लगेच आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग प्ले करते. जेव्हा तिने राजलक्ष्मीला विचारलं होतं की तुम्ही इतकी मोठी कंपनी सांभाळता, पण तुमचा कुणी मुलगा किंवा नातू आहे की नाही, तेव्हा राजलक्ष्मीने सांगितलं होतं की हो, मला मुलगा तर नाही आहे, पण माझा नातू आहे, जो ही पुढे कंपनी सांभाळेल, पण तो सध्या विदेशात असतो. आणि मग सरकार राजलक्ष्मीला जाब विचारते, राजलक्ष्मी मॅडम, तुमचा नातू तर येथे, मग तुम्ही खोटं का बोललात? तुम्ही हे सत्य का लपवलं? आणि मग सरकार ही कान्हासमोर येते आणि कान्हाला म्हणते, तुझ्यात जर हिंमत असेल ना, तर या राजलक्ष्मी मॅडमला सांग की तुझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी असं सांगावं की तू त्यांचा नातू नाहीये. कान्हा म्हणतो, हो चालेल ना, त्या म्हणतील ना. आणि मग सरकार राजलक्ष्मीला म्हणते, राजलक्ष्मी मॅडम या पुढे, कान्हाच्या डोक्यावर हात ठेवा आणि सगळ्यांसमोर म्हणा की हा माझा नातू कबीर किर्लोस्कर नाहीये. आणि तेवढ्यात कान्हा म्हणतो, हो मा, म्हणा ना, घ्या माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ की मी तुमचा नातू नाहीये. आणि सरकार हीच चूक पकडते आणि म्हणते, मा? सखीसुद्धा म्हणते, मा? आणि सरकार कान्हाला जाब विचारते, कान्हा, जर तू यांचा नातू नाहीये, कबीर किर्लोस्कर नाहीये, मग तू त्यांना मा कसं म्हणालास? कान्हाची बोलतीच बंद होते. त्याने खूप मोठी चूक केलेली असते. त्याच्याकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं. राजलक्ष्मी, किरण हतबल होऊन हे सगळं पाहत असतात. आणि मग आता घरातील सगळ्यांनाच विश्वास पटलेला असतो की सरकार खरं बोलतीये. आणि मग सखी ही कान्हाकडे अगतिक नजरेने पाहत असते. सखी कान्हाला जाब विचारते, कान्हा, तू गप्प का आहेस? बोल ना, बोल. तू कान्हा महाडिकच आहेस ना, कबीर किर्लोस्कर नाहीये. तू शांत का उभा आहे? तुला माझ्या गळ्यातील मंगळसूत्राची शपथ, बोल कान्हा, बोल. असं म्हणून सखी जोरात ओरडते. कान्हा खूप दुःखी होतो आणि सरकार म्हणते, सखी तो कसं बोलणार? कारण या मंगळसूत्राचं महत्त्व फक्त तुझ्यापुरतं मर्यादित आहे. कान्हासाठी तर हा फक्त एक धागा आहे, धागा. सखी खूप दुःखी होते. कान्हाला मात्र राग येतो आणि तो चिडून म्हणतो, बस झालं सरकार, हा माझ्यासाठी फक्त एक धागा नाहीये, तर सखीसाठी या मंगळसूत्राचं जेवढं महत्त्व आहे ना, तेवढंच माझ्यासाठी सुद्धा आहे. आणि मंगळसूत्राचं महत्त्व कळणार नाही एवढा मी लहान नाहीये. मला माहिती आहे एका स्त्रीसाठी मंगळसूत्राचं किती महत्त्व असतं, तिच्यासाठी ते किती महत्त्वाचं असतं. आणि मग सरकार आपला पुढचा मास्टर प्लॅन, पुढचा ब्रह्मास्त्र चालवते आणि म्हणते, असं का कबीर, तुझ्यासाठी मंगळसूत्राचं खूप महत्त्व आहे का? ठीक आहे, मी तुला काहीतरी ऐकवते.
असं म्हणून सरकार पुन्हा एकदा आपल्या मोबाईलमधलं एक रेकॉर्डिंग प्ले करते आणि हे रेकॉर्डिंग असतं चक्क सखी आणि कान्हाच्या लग्नाच्या आधीचं, जेव्हा कान्हा हा सरकारला म्हणाला होता, सरकार मला सखीला काहीतरी द्यायचं आहे. आणि सरकार विचारते आणखीन काय द्यायचं आहे, सखीला धोका तर तू देतोय. तर कान्हा म्हणाला होता, आता मला जर सखीला मंगळसूत्र द्यायचं असेल तर त्याचे पैसेसुद्धा तुम्हालाच द्यावे लागतील ना. आणि तेव्हासुद्धा सरकारने हे रेकॉर्ड करून घेतलं होतं आणि आज तिला त्याचा फायदा झाला आहे. म्हणजे सरकारसमोर कान्हा खरंच बच्चा आहे, कच्चा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सरकार हे रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते. आणि हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सखीचा तर विश्वासच बसत नाही. तिला खूप वाईट वाटतं, ज्या कान्हावर मी एवढं प्रेम केलं त्या कान्हाने माझा एवढा मोठा विश्वासघात केला. त्यामुळे सखी ही चक्क खालीच कोसळते. आणि मग सरकार तिला कसं बसं सावरते. घरातील सगळे खूप घाबरलेले असतात. सखी ढसाढसा रडू लागते आणि सरकार तिला म्हणते, बाळा रडू नकोस. तुला माहिती आहे का हा कान्हा आपल्या घरात का आला होता. हा कान्हा म्हणजे कबीर किर्लोस्कर आणि त्याची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर यांनी एक हेतू ठेवून या घरामध्ये एंट्री केली. हा कबीर किर्लोस्कर आहे ना, कुणी सखी सदन चाळीत राहणारा गरीब बिचारा मुलगा नाही आहे, ज्याने आपल्या इथे ड्रायव्हरची नोकरी केली आणि मग सरकारने त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगितलं. तर हा सगळा या आजी आणि नातवाचा प्लॅन होता. कारण त्यांना आपली कामत इंडस्ट्रीज ही कंपनी धुळीस मिळवायची होती. त्यांना कॉम्पिटिशन संपवायची होती. त्यामुळेच त्यांनी हे सगळं केलं आहे. सखीला आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कान्हाकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं. आता सरकारला हे कळालेलं नाही आहे की तिने देवदत्त किर्लोस्करचा म्हणजे कबीरच्या वडिलांचा खून केला आहे, म्हणून कबीर हे सगळं नाटक करत होता. तर सरकारला असं वाटतं की बिझनेसमधील फायद्यासाठी कबीर आणि राजलक्ष्मीने हे सगळं नाटक केलं आहे. सरकार सखीला सांगते, आधी तर त्याने कान्हा महाडिक हे खोटं नाव घेतलं, चाळीतील घरामध्ये जागा घेतली, लोकांच्या मनात असा विश्वास निर्माण केला की तोच कान्हा महाडिक आहे. मग सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी पत्करली. हळूहळू सरकारचा विश्वास जिंकला. मग सरकारच्या सांगण्यावरून तुझ्याशी लग्न केलं आणि तुला फसवून ही सगळी कंपनी गिळंकृत करायची असा त्याचा डाव होता. आजी नातवाने असा प्लॅन बनवला होता. सखी ही जी कामत इंडस्ट्रीज कंपनी आहे ना, ती तुझ्या आजोबांनी स्थापन केली. तुझ्या बाबांनी ही कंपनी एवढी मोठी केली आणि कामतांची लेगसी म्हणून या कंपनीला समजलं जातं. पण हीच लेगसी उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन या कबीर किर्लोस्करचा होता. त्यामुळे त्याने हे सगळं केलंय. सखी ढसाढसा रडू लागते. कान्हाला काय बोलावं ते समजतच नाही. राजलक्ष्मी शांत उभी असते आणि मग गौतम विचारतो, तेजस्विनी वहिनी, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. मला मान्य आहे की हा कबीर किर्लोस्कर आहे आणि याने आपली कंपनी नेस्तनाबूत करण्यासाठी बिझनेसमधील फायद्यासाठी हे सगळं केलं. तो आपल्या घरात कान्हा महाडिक बनून आला, सखीशी लग्न केलं, पण मग त्याने सरकारचा खरा चेहरा आपल्यासमोर का आणला. त्याने तुम्हाला या घरात परत का आणलं. सरकार म्हणते, छोटे भाऊजी तुम्ही खूप साधे भोळे आहात. तुम्हाला एक गोष्ट कळतीये का, जर सरकार या घरात असती तर कान्हाला हे सगळं करणं शक्य झालं असतं का. तर नाही, कारण सरकार खूप हुशार होती आणि ती कान्हाला वरचढ ठरू शकली असती. जर कान्हाचं सत्य सरकारला कळलं असतं तर सरकारने त्याला त्याच दिवशी घरातून हाकलून दिलं असतं. त्यामुळे कान्हाला असं वाटलं की जर त्याने सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि सखीच्या खऱ्या आईला मला या घरात आणलं तर सखीसाठी आणि घरातील सगळ्यांसाठी तो देव माणूस बनेल आणि मग अशा देव माणसासाठी सखी काहीही करू शकते. सखी संपूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावावर सुद्धा करू शकते. म्हणून कान्हाने हे सगळं केलं. म्हणून त्याने सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, सरकारला घराबाहेर काढलं आणि मला या घरात परत आणलं. आणि झालं सुद्धा तसंच. आपल्या सगळ्यांसाठी कान्हा देव बनला होता. मला जर त्याचं हे सत्य कळलं नसतं ना तर कदाचित ही सगळी प्रॉपर्टी सखीने त्याच्या नावावर केली असती आणि त्याचा उद्देश पूर्ण झाला असता. हाच या कबीर किर्लोस्करचा प्लॅन होता. सखीला खूप वाईट वाटतं. आता इतका वेळ कान्हा जे काही बोलत होता त्यातील एक सुद्धा शब्द सखीला पटत नव्हता. पण आता तिची लाडकी आई सरकार उर्फ तेजस्विनी जे जे काही बोलतीये ते सगळं सखीला पटत असतं. कान्हावरचा तिचा पूर्ण विश्वास हादरून गेलेला असतो. आता तसं पाहायला गेलं तर सरकारने पुरावे सुद्धा तसे समोर ठेवले आहेत
आणि अजून तर ही सुरुवात आहे. सरकार अजून खूप सारे पुरावे समोर ठेवणार आहे, ज्यामुळे सखीचा पूर्ण विश्वास बसेल की कान्हा खोटारडा आहे आणि कान्हाने तिचा विश्वासघात केला आहे. आता फक्त सरकार बोलत असते आणि सगळ्यांना तिचं म्हणणं पटत असतं, ती खरं बोलतीये हे सगळ्यांना पटत असतं. सखीच्या डोळ्यात अश्रू असतात. तिला हे पटलेलं असतं की मला या कान्हा महाडिक उर्फ कबीर किर्लोस्करने फसवलंय. कान्हा पूर्णपणे हरलेला असतो. सरकारच्या या यॉर्करने त्याला क्लीन बोल्ड केलेलं असतं. तो या गेममधून पूर्णपणे आऊट झालेला असतो. काहीच बोलत नाही. एक शब्द बोलण्याची सुद्धा त्याच्यामध्ये हिंमत नसते. फ्रेंड्स, सरकार हे करू शकली याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कान्हाचा मूर्खपणा. जेव्हा सरकारचं सत्य हे सखीसमोर आलं होतं, सरकार घराबाहेर गेली होती, खरी तेजस्विनी घरात होती, तेव्हा कान्हा सगळ्यांना स्वतःचं सत्य सांगू शकला असता. त्याने जर सगळ्यांना सांगितलं असतं की सरकारने माझ्या वडिलांचा देवदत्त किर्लोस्करचा खून केलाय आणि त्या खुनाचा बदला घेण्यासाठी मी या घरात आलो होतो. मला सखीशी लग्न करायचं नव्हतं, पण सरकारचा विश्वास जिंकण्यासाठी मी सखीशी लग्न केलं. पण आता मी सखीच्या प्रेमात पडलोय आणि मला सखीशी सुखाचा संसार करायचा आहे. तर कदाचित तेजस्विनीने सुद्धा समजून घेतलं असतं, कारण तेजस्विनी ही देवदत्तला सुद्धा ओळखायची, अपर्णाला ओळखायची. तेजस्विनीने सखीला समजावून सांगितलं असतं, सगळं काही आलबेल झालं असतं. पण कान्हा घाबरत बसला. कान्हा हा निवांत राहिला. माझं सत्य हे सरकारला कधी कळूच शकत नाही, अशा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तो होता आणि याच अति आत्मविश्वासाने त्याचा आज घात केला आहे. आणि सरकारला छोटीशी संधी जरी मिळाली तरी त्या संधीचं ती सोनं करते. आज तिने पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलं आहे आणि कान्हा तिच्यासमोर एकदम शून्य आहे हे सुद्धा तिने दाखवून दिलं आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. सरकारचा जरी आपला राग येत असला, पण सरकारची बुद्धिमत्ता ही अफाट आहे आणि कान्हाला तिचं हरवणं खूप अवघड दिसतंय एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा आणि सरकार यांच्या युद्धात सरकार जिंकलेली असेल. कान्हा हा सरकारचं सत्य सगळ्यांसमोर नाही आणू शकणार की ही सरकार आहे, त्यामुळे ती तेजस्विनी आहे हे सिद्ध होईल. पण कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असेल की हा कान्हा महाडिक नाही तर कबीर किर्लोस्कर आहे. आणि मग सखी ही कान्हावर खूप चिडेल आणि म्हणेल, आज तुझं सत्य सगळ्यांसमोर आलंय. कान्हा, तू मला फसवलंय. तू माझा खूप मोठा विश्वासघात केला. कान्हा बनून तू माझ्या आयुष्यात आला, प्रेमाचं नाटक केलं, मला फसवलं. मीच तुला या घरात घेऊन आले होते, पण तू माझा विश्वासघात केलाय. आता या घरात आणि माझ्या आयुष्यात तुला जागा नाही. आजपासून तू माझ्यासाठी कायमचा मेला आहे आणि याच घरात मी तुला घेऊन आले होते. आज मी स्वतः या घरातून तुझी पाठवणी करणार, ती सुद्धा कायमसाठी. हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकणार आणि मग सखी चक्क कान्हाचा हात पकडणार आणि त्याला फरफटत घराबाहेर घेऊन जाईल. त्याला घराच्या बाहेर हाकलून देईल आणि त्याच्या तोंडावर दार लावून घेईल. आणि तेव्हा सरकार करणार त्याला बाय बाय. आणि कान्हाच्या डोळ्यात पाणी असेल, सखी दुःखी असेल, पण हा सरकारसाठी सगळ्यात मोठा विजय आहे, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, कान्हा आता घराबाहेर गेलाय. मग पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर तुम्हाला आवडला का आजचा एपिसोड? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.